नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात क्षेत्रातील नामवंत व्यक्तींसोबत चर्चा करतो. आज आपल्या देशात अनेक शेतकऱ्यांनी जमिनीत सोनं पिकवलंय. अर्थात ते असं उत्पादन घेत आहे की ज्यातून सोन्यासारखी कमाई होते. अशा सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील एका अत्यंत यशस्वी शेतकऱ्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. त्यांचं नाव आहे प्रवीण दिलीप माने. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सुरुवातीला सरांची ओळख करून घेऊया. प्रवीण सरांचा जन्म हा शेतकरी कुटुंबातला. परिस्थिती सामान्य. अनेक शेतकरी रात्रंदिवस शेतात राबूनही कर्जबाजारीच राहतात. ही परिस्थिती त्यांना पाहावत नव्हती. शेतकरी आर्थिक सक्षम झालाच पाहिजे याच विचारात ते रात्रंदिवस असायचे. त्यातूनच डाळिंबाची यशस्वी शेती करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि आज त्यांनी प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञानाचा प्रयोग करून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचं काम केलंय. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकसह विविध राज्यांमध्ये ते डाळिंब पिकवतात. या शेतीतून काही शेतकरी तर लखपती झाले तर काही जण कोट्याधीश सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे आज आपण प्रवीण माने यांच्याकडून जाणून घेऊया प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती. असं सुरुवातीलाच आम्हाला सांगा की प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? प्रवीण भगवा ही एक व्हरायटी आहे. म्हणजे मी 17 वर्षापूर्वी मी सिलेक्शन केलेली ती भगव्यातून ही व्हरायटी आहे आणि मला ते असं जाणवलं की जर डाळिंबाची व्हरायटी चांगली असेल तर पीक चांगलं येणार आहे. आणि त्यातून मी काय झाडं निवडली आणि त्यावरती गोटी कलम बांधून ही प्रवीण भगवा ही व्हरायटी विकसित केली. अच्छा, पण हे प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञान विकसित करायला हवं याची कल्पना कशी सुचली? कुठून तरी प्रेरणा मिळालीच असेल की? प्रवीण भगवा म्हणजे मी अगोदर डाळिंबाची शेती करत होतो म्हणजे आणि त्याच्यामध्ये मला काय अडचणी आल्या की त्या फळाला व्यवस्थित कलर येत नव्हता, त्याला साईज मिळत नव्हती. त्यामुळं त्या फळांना चांगला रेट मिळत नव्हता मार्केटमध्ये. आणि ते माझ्या लक्षात आलं की खर्च जास्त होत होता पण त्यापासून उत्पन्न म्हणावं तसं मला मिळत नव्हतं. त्यामुळे मी काय सिलेक्शन फळं केली आणि प्रवीण भगवा ही व्हरायटी विकसित केली. आज 16-17 वर्षापासून आज या व्हरायटीचं मी उत्पादन घेतोय आणि माझ्याबरोबर अनेक शेतकरी आज या वाणाची लागवड करून उत्पादन घेत आहेत. अगदीच अगदीच. मी सुरुवातीला जेव्हा आपली ओळख करून दिली आपल्या प्रेक्षकांना तेव्हा सांगितलं की केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर विविध राज्यांमधील शेतकऱ्यांना आपण सोबत घेऊन चालतंय. नेमक्या कोणकोणत्या राज्यांमध्ये आपण विकसित केलेलं आहे हे तंत्रज्ञान? हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी या वाणाची आणि या पद्धतीची या तंत्रज्ञानाचा अवलंब करून आज पीक घेत आहे. आणि इतर राज्यामध्ये राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये या पद्धतीचा आणि या वाणाची लागवड करून आज शेतकरी भरघोस उत्पादन घेत आहेत. ज्या अडचणी होत्या ह्या डाळिंबामध्ये म्हणजे पाठीमागं एक 8-10 वर्षापूर्वी साधारणतः 70 ते 80% बागा ह्या महाराष्ट्रातल्या ज्या मुख्य समस्या आहेत तेल, आंबर आणि 3 व्होल्ट बोरर यांनी उद्ध्वस्त झाल्या होत्या. आणि त्याच्यामध्येच ज्या काही अडचणी शेतकऱ्यांना आल्या त्या अडचणी प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञानामध्ये 100% सोडवल्या आहेत. आणि आज त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांनीही लागवड करून त्यांनी चांगल्या पद्धतीनं उत्पादन आज ते शेतकरी घेत आहेत. अगदीच. खरं त्यांना कोणतंही पीक असेल त्याच्या वाणाची जर आपण योग्य निवड नाही केली तर पुढे उत्पादन सुद्धा आपल्याला तितकंसं मनासारखं मिळत नाही. आणि आपण सतत उल्लेख करताय की डाळिंबाची ही व्हरायटी म्हणजे कोणती तर प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञानातून मिळणारी व्हरायटी. ही व्हरायटी अर्थात वाण याविषयी जरा सविस्तरपणे सांगाल? आता मी विकसित केलेली ही प्रवीण भगवा व्हरायटी आहे. ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की 200 ग्रॅम पासून 700-800 ग्रॅम पर्यंत त्याची साईज जाते. आणि त्या फळाच्या सालीचं वजन साधारणतः 100 ते 200 ग्रॅम पर्यंत वरच्या सालीचं वजन येते. आणि त्या फळाची साल कणखर असल्या कारणाने त्याच्यावरती रोग कमी येतात. त्या व्हरायटीला प्रवीण भगवा ही जी व्हरायटी आहे
त्या व्हरायटीच्या पानांची लांबी रुंदी जास्त असल्या कारणाने अन्न तयार करण्याची प्रक्रिया झाडाची चांगली होते. आणि दुसरी गोष्ट की ज्या साल कणखर असल्या कारणाने त्याच्यावरती रोग कमी येतात. अच्छा. खरं तर रोगांचा विषय निघालेलाच आहे. तर जेवढी मला माहिती आहे त्यानुसार पारंपरिक पद्धतीने जेव्हा डाळिंबाची शेती आपण करतो तेव्हा अनेक रोग लागतात त्या डाळिंबाला. मग या दृष्टीने हे तंत्रज्ञान कसं फायदेशीर ठरतंय? आता की 4 खोडामध्ये पारंपरिक पद्धतीने पहिले माझीही बाग होती 4 खोडाची. त्यानंतर मी मागील 14 वर्षापूर्वी म्हणजे 14 वर्षापासून माझ्याकडे आतापर्यंत एक बाग होती की ते 1.5 फुटापर्यंत मी ते खोड ठेवलेलं होतं आणि त्याच्यावरती डेरेदार पद्धतीनं त्या झाडाची वाढ केली होती. त्याच्यामध्ये काय अडचणी आल्या आणि नंतर एक 5-6 वर्षापासून मी तेच खोड 6 फुटापर्यंत नेलं आणि त्या झाडावरती ब्रँचेस तयार केल्या की जेणेकरून सूर्यप्रकाश पूर्ण खोडावरती, पानावरती आणि फळांवरती. म्हणजे डाळिंबाची एका खोडाची शेती आपण केली. डाळिंबाच्या एका खोडाची शेती केली. त्यामुळं माझा खर्च कमी झाला आणि उत्पन्नात दुप्पट वाढ झाली. ज्या समस्या होत्या, मर असेल, मरसाठी उपाययोजना केल्या, म्हणजे रोग यायच्या अगोदरच मी उपाययोजना केल्या. खोडकीड असेल, तेले असेल, ह्या सर्व समस्या मी या पद्धतीमध्ये सोडवल्या आणि जो माल आहे, जो फळाची क्वालिटी आहे, ती क्वालिटी जवळजवळ 99% एक्सपोर्ट क्वालिटीचा माल या पद्धतीमध्ये निघाला. अच्छा. आपण सांगितलं की आपलं उत्पादन हे अधिक झालं आणि त्यामुळे आपलं उत्पन्न सुद्धा दुप्पट झालं आणि त्याचबरोबर खर्च कमी झाला असं सुद्धा आपण सांगितलं. अर्थात जेव्हा मी सुरुवातीला म्हणाले तेव्हाच मी उल्लेख केला की या प्रकारचं तंत्रज्ञान वापरून अनेक शेतकरी हे लखपती झालेले आहेत, अनेक शेतकरी हे कोट्याधीश सुद्धा झालेले आहेत. नेमका किती खर्च कमी होतो हे तंत्रज्ञान वापरून आणि किती उत्पन्न आपलं दुप्पट होतं? नाही, आजकाल मार्केटमध्ये असं चाललंय की शेतकऱ्यांना हेच सांगितलं जातं की तुम्ही हे रासायनिक खत खालून सोडा, वरून ह्या टॉनिकच्या फवारण्या करा, ह्या कीटकनाशक नाशकांच्या फवारण्या करा. पण तसं काही नाही की डाळिंब हे जंगली पीक आहे, काटेरी झुडूप आहे. त्याला जास्त खताची, पाण्याची, फवारण्याची काही जास्त गरज नाही. ते सहज येणारं पीक आहे. आणि शेणखताचं महत्व शेतकऱ्यांना या कंपन्यांनी किंवा बाकी औषध दुकानदारांनी किंवा ह्याचं महत्वच शेतकऱ्यांना शेणखताचं कोणी सांगितलेलं नाही. शेणखतामध्ये 13 जे अन्नद्रव्य आहेत, जे त्या झाडाला लागतात, ते 13 अन्नद्रव्य ह्याच्याविषयी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. आणि खरं तर शेणखत हेच झाडाचा परिपूर्ण आहार आहे. आणि जर शेणखत जमिनीमध्ये टाकलं तर जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढते आणि जीवाणूंची संख्या वाढल्यामुळे आपला रासायनिक खतावरचा खर्च कमी होतो. हवा खेळती राहते जमिनीमध्ये, त्या मुळांना ऑक्सिजन चांगला मिळतो आणि झाड कणखर राहतं. त्यामुळे रोगराई फार कमी येते आणि चांगल्या एक्सपोर्ट क्वालिटीचा माल त्या झाडावर येतो. आणि सूर्यप्रकाशाचंही महत्व कोणी सांगितलेलं नाही. सूर्यप्रकाशामुळं आपल्याला त्या झाडावरती रोग कीड कमी येणार आहे, फवारणीचाही खर्च कमी होणार आहे, गाड्या चांगल्या स्टोरेज होणार आहेत. पण आज कन्सल्टंट असतील किंवा अनेक कंपन्यांनी आज त्याच्यावरतीच व्यवसाय चालू केला की सूर्यप्रकाशाचंही महत्व शेतकऱ्यांना सांगितलेलं नाही की सूर्यप्रकाशामुळं काळी स्टोरेज होते. सूर्यप्रकाश जर व्यवस्थित झाडामध्ये पडला तर बुरशीनाशक, कीटकनाशकाचा खर्च तुमचा कमी येणार आहे. याच्याविषयी माहिती नाही. याच्याविषयी फक्त हे फवारणी करा ते आणि कीटकनाशक फवारा, बुरशीनाशक फवारा एवढं शेतकऱ्यांना त्याचं शेड्यूल बनवून आज हे कन्सल्टंट देतात. पण निसर्गाची जाहिराती कोणी करायला तयार नाही. कारण निसर्गापासून काय कोणाला कमिशन मिळणार नाही किंवा कोणाला त्याच्यापासून पैसे मिळणार नाही. त्यामुळं खरं तर शेतकऱ्यांना निसर्गाबरोबरच चाललं तर 100% ह्या डाळिंब शेतीमध्ये शेतकरी यशस्वी होईल. हेच ह्या सिंगल स्टेम मध्ये मी दाखवून दिलं. बरोबरच आहे. पण साधारण किती खर्च कमी झालाय शेतकऱ्याचा या शेतीतला आणि किती उत्पन्न वाढलंय? शेतकऱ्यांचा जवळजवळ 60 ते 70% खर्च कमी झालाय. आज अर्ध्यापेक्षा जास्त. अर्ध्यापेक्षा जास्त.
कारण जे मल्टी स्टेम मध्ये शेतकऱ्यांना एका झाडासाठी छाटणीसाठी 50 ते 60 रुपये खर्च येत होता. आज ह्या सिस्टीम मध्ये 8 ते 10 रुपये खर्च येतोय. आणि आंतरमशागत ह्या पद्धतीमध्ये करायची नाहीये. आणि जास्त शेणखताचा वापर करायचा आहे. म्हणजे एकरी 5 लाख रुपये जो खर्च होत होता तो आज 1 लाखावरती आलेला आहे. आणि उत्पादन 10 ते 12 टन उत्पादन शेतकरी मल्टीस्टेम मध्ये काढत होते. या पद्धतीमध्ये मी स्वतः 20 ते 25 टन उत्पादन 1 एकरामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीचं काढलेलं आहे. वा. बरं, हे प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञानाचा एक खोडावर आपण ही शेती केली आहे, त्यामुळे आम्हाला कळलं की याच्यात एक खोड तंत्रज्ञान नाव का आहे. प्रवीण नाव आहे कारण आपलंच नाव आहे प्रवीण माने. भगवा का आपण जोडले गेला? प्रवीण भगवा हे भगवा जो वाण आहे राहुल विद्यापीठाने विकसित केलेली व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये मी सिलेक्शन करून प्रवीण भगवा हे मी ते नाव दिलेलं आहे त्याला. अच्छा. हा. आणि एक खोड तंत्रज्ञान म्हणजे जे आता तुम्ही पाहताय की ते एका खोडावरती सिंगल खोडावरती मी झाड विस्तारित करून ती पद्धत अवलंबली. त्या पद्धतीमध्ये मरसाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि मरसाठी केलेल्या असतील किंवा खोडकिडीसाठी काय केलेल्या आहेत त्या उपाययोजना सगळ्या या पद्धती एक खोडामध्ये केलेल्या आहेत. म्हणजे एक खोड प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञान मी असं या पद्धतीला नाव दिलेलं आहे. अगदीच अगदीच. पण हे भगवा म्हणजे डाळिंब त्यातून भगवे येतात का? हा, आता भगव्यातलं सिलेक्शन केलेलं आहे आणि त्याला एकदम डार्क भगवा कलर आहे फळांचा. अच्छा. आणि आतूनही दाण्यांना कलर एकदम डार्क भगवा येतोय. त्यामुळे काय होतंय की मार्केटमध्ये त्या फळाला प्रचंड मागणी आहे. अगदीच अगदीच. आता ना जरा आपण सुरुवातीची चर्चा करूया. मला जाणून घ्यायचंय की आपण शेतीत कसे आलात? म्हणजे आपण शेतकरी कुटुंबातलेच आहात, पण शेतीची सुरुवात आपल्यापासून कशी झाली? वडिलांनी म्हणजे वडील हे शेतीच करत होते पहिले आणि शेतामध्ये म्हणजे वडिलांना शेतीमध्ये मी स्वतः मदत करू लागत होतो लहानपणी. त्यामुळं वडिलांकडून प्रेरणा मिळाली मला शेतीत येण्याची. मग तेव्हा कोणती कोणती पिकं घेतली जायची? त्यावेळेस बोरीची बाग होती आणि इतर पालेभाज्या ह्या पिकवत होतो आम्ही. अच्छा. मग डाळिंब शेती करायची हे कसं सुचलं तुम्हाला? मी असंच आजूबाजूला जे शेतकरी प्रगतशील शेतकरी होते त्यांच्या मी बागा पाहिल्या आणि त्यांना त्या बागेतून भरपूर उत्पादन म्हणजे मिळालेलं मी पाहिलं. आणि मी ठरवलं की डाळिंबाची शेती आपण हे करायची आणि याच्यामधून चांगले पैसे कमवायचे. म्हणून मी 1 एकर डाळिंब लावलेलं. हे किती सालचं सांगताय तुम्ही? हे मी साधारणतः 2008 मध्ये पहिल्यांदा डाळिंब लावलेलं. मग तेव्हापासून सलगपणे आपण डाळिंबाची शेती करताय. बरं, या शेतीतून जास्त उत्पादन आपल्याला मिळू शकतं, जास्त उत्पन्न मिळू शकतं म्हणून आपण डाळिंबाची शेती करावी हा विचार आपल्या मनात आला. पण त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा हा विचार सुद्धा आपल्या मनात आला, जो अनेक जणांच्या मनात येत नाही. तर यामागची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? म्हणजे ज्यावेळेस मी डाळिंबाची शेती करायला लागलो मला अनेक अडचणी त्याच्यामध्ये आल्या की मला पहिल्यांदा डाळिंब लावल्यानंतर या सर्व समस्यांनी घेरलंच होतं म्हणलं तरी चालतंय. आणि त्यातून मला कर्ज झालं आणि ते कर्ज फेडायला मला 7-8 वर्ष गेली. अच्छा. आणि शेवटी डाळिंबाची बाग ही मला उपटून टाकावी लागली आणि कर्ज दुसऱ्याच्या शेतात जाऊन मला फेडावं लागलं. आणि मग हे करत असताना मला ज्या वेदना झाल्या त्या मला असं वाटलं की मी ह्यामध्ये सक्सेस झालोय. तर आज जे शेतकरी माझ्यासारखेच या डाळिंब पिकात कष्ट करतात त्यांनाही ह्याच्यापासून फायदा व्हायला पाहिजे. त्या हेतूने मी सर्व शेतकऱ्यांना कार्यशाळेमार्फत शिवार फेरीमार्फत किंवा युट्यूब फेसबुक या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. अच्छा. आपण इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करता. मग जर आपल्या प्रेक्षकांमधून कोणाला आपल्याकडून मार्गदर्शन हवं असेल डाळिंबाच्या शेतीविषयी या तंत्रज्ञानाविषयी तर त्यांनी कुठे आपल्याशी संपर्क साधावा? नाही, आता सध्या राजस्थान, गुजरात, कर्नाटक येथून माझी शेती बैरागवाडीला आहे. स्वतः शेतकरी तिथे स्वतः येतात आणि ज्या समस्या ज्या अडचणी आहेत किंवा ही पद्धत काय आहे
आणि ह्या अडचणी या पद्धतीमध्ये कशा सुटल्यात ते प्रत्यक्ष प्लॉटवरती येऊन ते स्वतः पाहतात. आणि हे फार काय लय अवघड नाही, कारण त्यांनी एकदा बघितलं, कारण त्यांनी डाळिंबीच्या बागा म्हणजे ते जुने शेतकरी आहेत, त्यामुळं ही पद्धत काय आहे आणि या पद्धतीमध्ये आपला खर्च किती कमी झालेला आहे किंवा या पद्धतीमध्ये छाटणी कशी आहे, आपला खर्च किती कमी होतोय, त्यामध्ये क्वालिटी फळांची किंवा किती क्वांटिटीत ही फळं निघतात हे त्यांच्या लक्षात येते. आणि ते एकदा बघून ही पद्धत गेल्यानंतर ते स्वतः ते करतात, म्हणजे त्याला कन्सल्टंटची काही गरज पडत नाही. ते स्वतः त्याच्यामध्ये आज बरेच शेतकरी सक्सेस झालेले आहेत, स्वतः शेती करतात. कुठल्याही कन्सल्टंटची त्यांना गरज भासत नाही या पद्धतीमध्ये. स्क्रीनवरती दिलेला जो माझा मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावरती संपर्क साधला तरी चालेल. अगदीच अगदीच. म्हणजे आपल्या प्रेक्षकांमधून जर कोणाला आपल्याकडून मार्गदर्शन हवं असले शेतीविषयी तर ते नक्कीच या क्रमांकावर संपर्क साधू शकतात थेट आपल्याशी. बरं सर, मला सांगा की हे जे एक खोड तंत्रज्ञान वापरल्यानंतर जे वाण विकसित होतं त्या वाणामध्ये आणि जे बाजारात मिळणारं वाण आहे या दोघांमध्ये कसा फरक आहे? बाजारात जो जे आता वाण आहेतच, म्हणजे बरेच वाण आहेत. त्या वाणामध्ये भगवा ही सगळ्यात बेस्ट व्हरायटी आहे. आणि म्हणजे भगव्यात जी साईज जी भगव्याला साईज येते त्या साईजपेक्षा ह्या व्हरायटीमध्ये म्हणजे मी विकसित केलेली व्हरायटीला जास्त साईज येते आणि फळांची साल, कलर आणि गुणवत्ता चांगली आहे. जसं की जर आज मार्केटमध्ये फळाला क्वालिटी आणि साईज असेल आणि फळाला ग्लेजिंग असेल तर त्याला रेट चांगला मिळतो. बरं, हे डाळिंब घेण्याचा मुख्य काळ कोणता असतो? वर्षभरातून कोणत्या कालावधीत आपण हे तंत्रज्ञान वापरून खूप छान अशा डाळिंबांचं उत्पादन करू शकतो? सदाबहार पीक आहे. अच्छा, बारमाही. बारमाही तुम्ही हे सदाबहार असल्यामुळे 12ही महिने कधीही धरलं तरी चालतंय. आपण मार्केटचं म्हणजे कधी डिमांड तर राहणार आहे त्याला, त्या अनुषंगाने जर बहार धरला तर नक्कीच चांगले पैसे होतात. अगदीच अगदीच. प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञानातून मिळणारे जे उत्पादित होणारे जे डाळिंब असतात त्यांची गुणवत्ता अतिशय सुंदर असते असं आपण सांगितलं. नेमकी काय गुणवत्ता असते त्यांची? कसे असतात हे डाळिंब? म्हणजे गुणवत्ता म्हणजे आता हा जो प्रवीण भगवा वाण आहे हा 200 प्लस 700-800 ग्रॅम पर्यंत त्या फळाला साईज येते. आणि कलर भगवा आहे, आतूनही कलर एकदम डार्क लाल असल्या कारणाने ते फळ जास्त दिवस टिकतं तोडल्यानंतर. म्हणजे इतर व्हरायटीचं 5 ते 6 दिवसानंतर दाणे आतून काळे काळे पडतात आणि वरून साल जर पातळ असेल तर ते जास्त दिवस ते फळ टिकत नाही. बरं, प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञानातून आर्थिक बचत तर होते शेतकऱ्यांची, शिवाय उत्पन्न सुद्धा दुप्पट मिळते हे स्पष्ट झालेलंच आहे. पण त्याचबरोबर मजुरांची सुद्धा बचत होते, म्हणजे कमी मजूर लागतात. याविषयी काय सांगाल? आणि नक्कीच कमी मजूर लागतात, कारण अगोदर मल्टी स्टेम मध्ये खूप खर्च होत होता, की छाटणीसाठी असेल किंवा कुदळणीसाठी याच्यासाठी खूप खर्च होत होता. त्याच्यावरती वॉटरशूट काढण्यासाठी, त्यानंतर जे काय बाकी कामं करण्यासाठी, तर याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 60% खर्च हा मजूरचाही कमी झालेला आहे आणि फवारणी औषधाचाही कमी झालेला आहे. अगदीच. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना काय संदेश द्या? प्रेक्षकांना म्हणजे शेतकऱ्यांना एवढाच मी संदेश देईन की शेतकरी हा स्वतः संशोधकच आहे. त्याला म्हणजे जर स्वतः शेती लक्ष देऊन केली तर जास्त कन्सल्टंटच्या किंवा बाकी कुणाच्या आधारावरती किंवा म्हणजे दुसऱ्याच्या ह्याच्यावरती अवलंबायची काही गरज नाही. स्वतः शेतकरी स्वतः हा संशोधकच आहे. शेती जर व्यवस्थित निरीक्षण करून केली तर 100% फायदेशीर होऊ शकते. अगदीच अगदीच. प्रवीण सर, आज आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना डाळिंब शेतीविषयी एवढं सखोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षक बघू, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची.